हिरो होंडा आपल्याला एकच कंपनी वाटायची, पण ऍक्च्युअली हिरो आणि होंडा आता कॉम्पिटिटर्स आहेत. 1956 मध्ये हिरो सायकल्स खूप खतरनाक चालत होते आणि थोड्या वर्षानंतर इंडियन मार्केटमध्ये मोटर बाईक चालवणं सुरू झालं. हिरो कंपनीने पण विचार केला की सायकल नाही आता बाईक बनवूया, पण त्यांच्याकडे बाईक बनवायची टेक्नॉलॉजी नव्हती. त्याच टायमाला जपानीज कंपनी होंडाला इंडियामध्ये टेक्नॉलॉजी होते पण त्यांच्याकडे जास्त डिस्ट्रीब्युशन नव्हतं. म्हणून त्या दोन्ही कंपनीज एकत्र येऊन हिरो होंडा नावाने एक जॉईंट व्हेंचर ओपन केला. त्यांनी लॉन्च केलेला फर्स्ट मॉडेल सिटी 100 हा खूप मोठा हिट झाला. त्यानंतर स्प्लेंडर, डिलक्स, पॅशन प्लस, पॅशन प्रो तशा गाड्या लॉन्च करून इंडियन मार्केटला डॉमिनेट केलं. थोड्या वर्षानंतर होंडाने एका नवीन कंपनी सुरू करून हिरोला कॉम्पिटिशन दिलं. त्यानंतर हिरोला त्याची नवीन टेक्नॉलॉजी द्यायचं पण बंद केलं आणि यामुळे 26 वर्षाचं जॉईंट व्हेंचर ब्रेक झाला. हिरो पण त्याचे शेअर्स बायबॅक करून हिरो मोटर कॉप करून एक कंपनी रजिस्टर केली आणि आता ते स्वतः R&D करून बाईक लॉन्च करतात. स्टील हिरो आणि होंडा इंडियातले सगळ्यात मोठे कंपनीज आहेत. आता तुम्ही सांगा की तुम्हाला हिरोच्या गाड्या आवडतात का होंडाच्या गाड्या आवडतात? कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.